नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत ॲप्रिशिएटिंग नॉव्हेल S3 या पेपरसाठीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न, सेमेस्टर क्वेश्चन पेपर पॅटर्न. तो 5th सेमेस्टरसाठीचा बघणार आहोत. तो असणार आहे 3 तासाचा पेपर असणार आहे आणि 70 मार्क्स त्यासाठी असणार. सेमेस्टर एंड एक्झामिनेशन 5th सेमेस्टर. त्याच्यामध्ये टोटल 5 प्रश्न असणार आहेत. Question number 1. Attempt the following questions, any 3 out of 5. Short answer questions based on the history, background, elements of novel. याच्यामध्ये टॉपिक पण दिलेला आहे की हिस्ट्री, बॅकग्राऊंड, एलिमेंट ऑफ नॉवेल यामधून किंवा यांच्या बेसवर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विचारले जातील, जे की 5 विचारले जातील. त्यामध्ये 3 लिहायचे आणि 5 मार्काला 1 असा असणार आहे. क्वेश्चन सेकंड आहे, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 3 आउट ऑफ 5. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बेस्ड ऑन टाईप्स ऑफ नॉव्हेल. आता ह्याच्यामध्ये पण टॉपिक दिला आहे. टाईप्स ऑफ नॉव्हेलवरच हा 5 क्वेश्चन विचारले जातील. त्यापैकी 3 लिहायचे 15 मार्कात, 1 क्वेश्चन 5 मार्कला. क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 3 आउट ऑफ 5. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नॉव्हेल सेलास मारिनर. सेलास मारिनर जी की जॉर्ज इलियटची नॉव्हेल प्रॅक्टिकल म्हणून दिली जाणार आहे. तर त्या नॉव्हेलवर प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन नंबर 3मध्ये 5 विचारले जातील. त्यामध्ये 3 लिहायचे 5 मार्काला 1 असे मिळून 15 मार्काला तिसरा प्रश्न. नंबर 4, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 3 आउट ऑफ 5. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नॉव्हेल सेलास मारिनर. म्हणजे हे जे प्रश्न नंबर 3, 4, 5 हे सिलास मारिनर या नॉव्हेलवरतीच असणार आहेत, जे की 15 × 30 आणि 10 40 मार्कला फक्त आणि फक्त सिलास मारिनरचाच अभ्यास असणार आहे, स्टडी असणार आहे. क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 3 आउट ऑफ 5. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नॉव्हेल सेलास मारिनर. सेम आहे की 5 मार्कला 1 आणि 3 लिहायचे, 5 × 3 = 15 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन नंबर 5, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 1 आउट ऑफ 2. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नॉव्हेल सेलास मारिनर. 10 मार्कला 1च असणार आहे, लॉंग क्वेश्चन असेल. हा आहे सेमिस्टर एंड एक्झामिनेशन सेमिस्टर 5 क्वेश्चन पेपर पॅटर्न TYBA स्पेशल इंग्लिश ॲप्रिशिएटिंग नॉव्हेल S3 या सब्जेक्टसाठीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न.